वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन भगवान पार्श्वनाथ मंदिरात छत्रपाल वेदी दिगंबर मूर्ती वरून वाद निर्माण झालाय। जैन धर्माच्या दिगंबर आणि श्वेतंबर या दोन पंथीयांमध्ये मूर्ती पूजनावरून हा वाद सुरू आहे। दरम्यान दोन्ही पंथीयांनी एकमेकांविरोधात शिरपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात वाघिणीसह 3 बछड्यांचं दर्शन घडलेलं आहे। त्यांना पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती। यावेळी हे अविस्मरणीय क्षण पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले। नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात पिकअप वाहनाचा अपघात झाला। यात 3 महिला मजुरांचा मृत्यू झालाय तर 10 महिला जखमी झाल्यात। शेतीच्या कामासाठी या महिलांना आणलं होतं। संध्याकाळी काम करून घरी परतत असताना सिरसी गावाजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला। चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पुणे नगर रस्त्यावर शिरूर मध्ये अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। हे केमिकल वाहून नेणारे एसटी महामंडळाच्या मालवाहू ट्रकला भीषण आग लागली। ऑइल अँड केमिकलमुळे आगीने रौद्र रूप धारण केलं। यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र संपूर्ण गाडी जळून खाक झाली। नवी मुंबईतल्या पाम बीच रोडवर वाढदिवस साजरा करताना कारमधून फटाके फोडण्यात आल्याची घटना घडलेली आहे। कोपरीतल्या नयन पाटील नावाच्या व्यक्तीचा वाढदिवस होता। त्यानिमित्तानं त्याने किल्ले जंक्शन ते NRI कॉम्प्लेक्स दरम्यान वेगवान कार चालवत फटाके फोडलेत। पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केलाय। माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदमच्या हत्येनं सांगली हादरली आहे। बुधवारी मित्राचा फोन आला आणि संतोष कदम कोल्हापूरला गेल्याचं त्यांच्या पत्नीनं सांगितलंय। त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नसल्यानं त्यांच्या पत्नीनं पोलिसात धाव घेतली। पोलिसांना तपासात कोल्हापूर जवळच्या नांदणी रोडवर गाडीत त्यांचा मृतदेह आढळलाय। सातारा जिल्ह्यातील सातारा, फलटण, कराड, वाई, महाबळेश्वर या 5 तालुक्यांमध्ये 11 फेब्रुवारीपर्यंत राजधानी महासंस्कृती महोत्सव होतोय। सांस्कृतिक संचालनालय आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। सांस्कृतिक कार्यक्रमांसह शिवव्याख्यान, जागर लोककलेचा, मर्दानी खेळ असे अनेक कार्यक्रम महोत्सवात होत आहेत।